गुंजन मीडियाचा तो सजीव प्रवाह, सत्याचा वसा घेऊनी चालत राहर. शब्दांची ताकद विचारांची कास, समाजासाठी बांधील निष्ठेचा हा ध्यास. अंधाराला भेदून जो प्रकाश दाखवतो, सामान्यांच्या वेदना जगी मांडतो. नमस्कार, मी आपल्या सर्व दर्शकांचं मूल्य गुंजन या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करते. दर्शको, मागील भागामध्ये संवेदनशील परिस्थितीमध्ये माणुसकी जपणं हे अतिशय सुंदर डॉक्टर सोमनाथ यांनी सांगितलं होतं. सर्वात महत्वाच्या 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या: स्वनियमन, स्वनियंत्रण आणि स्वअनुशासन. आजही ते आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर सोमनाथ, नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. डॉक्टर सोमनाथ, आपण 3 गोष्टी मागील भागामध्ये सांगितल्या की स्वनियमन, स्वतःला काहीतरी नियम घालून घेतले पाहिजे, स्वनियंत्रण, कंट्रोलिंग पॉवर, आणि स्वअनुशासन. ह्याच्यासाठी तुम्ही स्वचा अर्थही अतिशय सुंदर सांगितला की स्व म्हणजे आत्मा, आणि आत्म्यावर जर नियंत्रण, कंट्रोल आपण ठेवलं तर नक्कीच सुंदर अशी मूल्याची धारणा आपल्या जीवनामध्ये होऊ शकते. त्यासाठी तुम्ही सांगितलं की डेली मेडिटेशन करणं, राजयोगाचा अभ्यास करणं हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. बरोबर. एक वेगळ्या दिशेकडे या वाटचालीला किंवा ह्या चर्चेला मी घेऊन चालले आहे की असे अनेक मीडियातले लोक आहे की ज्यांना अनेक मोठ्या प्रमाणात लक्ष्याची प्राप्ती करायची आणि ते त्या दिशेने वाटचालही करतात, पण त्यांचं एक कौटुंबिक आयुष्यही आहे. बरोबर. त्यांचं कुटुंब पण आहे, त्याच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. काही वेळेला काही परिस्थिती अशा निर्माण होतात की कुटुंब का कर्तव्य, दोन्हीपैकी एक गोष्ट चूज करावी लागते. पण खूप मीडियातले लोक, बहुतांश लोक कर्तव्य निष्ठेला प्राधान्य देतात. अशी काही उदाहरणं आमच्या दर्शकांना आपण शेअर केली तर खूप छान होईल. निश्चितच. मी तर म्हणेल, कर्तव्य आणि व्यवसाय, कर्तव्य आणि पत्रकारिता या दोघांचं संतुलन साधणारी अशी बरीचशी पत्रकारितेतली मंडळी आहे. बरं. या सगळ्या पत्रकारितेच्या मंडळीतनं आपण एकच अनुभव घेतो की यांनी पहिल्यांदा कर्तव्याला प्राधान्य दिलं. बरोबर. तसं व्यवसाय सांभाळून कर्तव्य पाळणं किंवा कौटुंबिक आयुष्य सांभाळून कर्तव्य सचेत ठेवणं ही फार तारेवरची कसरत आहे, अवघड गोष्ट आहे. अवघड गोष्ट आहे. पत्रकारितेत तर 24/7 हे बांधलेलेच असतात. बांधलेली म्हणजे त्यांनी व्रतच घेतलं हातात. आता व्रत समाजसेवेचंच आहे. त्या अशा वेळेस त्या पत्रकारांनी स्वतः कर्तव्याला प्राधान्य दिलं. आपण व्यवसायाचा भाग एक असला तरी कर्तव्य आपलं पत्रकारिता आहे हे त्यांनी जाणलं. इतर व्यवसायांमध्ये आपण पाहतो की 10 ते 8, 10 ते 5, 10 ते 6 कामकाजाच्या वेळा ठरलेल्या असतात. त्यावेळेस कामकाज करायचं, बाकी आयुष्य कुटुंबासाठी द्यायचं. बरोबर. वृत्तपत्रात किंवा माध्यम प्रतिनिधींनी आपलं समाजसेवेचं वृत्त जेव्हा हाती घेतलं त्यावेळेस त्यांना केव्हाही 24/7 हजर राहावं लागतं. आणि अशा ठिकाणी कुटुंबातली एखादी घटना घडली तरी सुद्धा मनाचा समतोल ढळू न देता आधी पत्रकारिता, आधी कर्तव्य, आधी समाजनिष्ठा आणि मग कौटुंबिक आयुष्य अशी सांगड घालणारी बहुतांशी बरीच मंडळी आहे. ह्या रिलेटेड त्यांना काही तसं ट्रेनिंग दिलं जातं? एक वेगळा प्रश्न मी विचारते. ट्रेनिंग शिक्षणामध्ये आज मी तुम्हाला म्हणतो का, मी पत्रकारितेचे शिक्षण देणारे शिक्षक आहोत. पत्रकारिता शिक्षण देणाऱ्या हा पाठ वेगळा आणि कौटुंबिक आणि व्यावसायिक किंवा कौटुंबिक आणि पत्रकारिता जपण्याचं प्रॅक्टिकल किंवा प्रत्यक्ष अनुभवयुक्त शिक्षण घेणं वेगळं. दोघं वेगळ्या गोष्टी आहेत. मगाशी आपण म्हटलं की कौटुंबिक आयुष्य आणि पत्रकारिता याची सांगड घालणं तारेवरची कसरत शब्द वापरतो मी. खरोखरच एक उदाहरण म्हणून सांगतो. सुप्रीत कौर म्हणून वृत्त निवेदिका, छत्तीसगडच्या मंसूर जिल्ह्यामध्ये एक IBC 24 नावाचं प्रादेशिक वृत्तवाहिनी आहे. बरं. त्या वृत्तवाहिनीची सुप्रीत कौर गेल्या कितीतरी वर्षापासून वृत्त निवेदिकेचं काम करते. वृत्त निवेदिकेचं काम करत असताना नेहमीच्या सवयीप्रमाणे
न्यूज रूममधनं ती जेव्हा बातमी देत होती तेव्हा एक ब्रेकिंग न्यूज येऊन धडकली. एक ICU मोटर कार एका झाडावर आदळून 3 जण ठार झाले, अशी ती ब्रेकिंग न्यूज होती. नेहमीच्या सवयीप्रमाणे ब्रेकिंग न्यूज देण्याचा जे स्टाईल किंवा प्रघात, त्या प्रघाताप्रमाणे सुप्रीत कौरने ती ब्रेकिंग न्यूज देण्यास सुरुवात केली. सगळं वर्णन केलं, घटनेचा तपशील सांगितला आणि त्या ठिकाणी घटनास्थळी असणाऱ्या आपल्या वार्ताला फोन केला की प्रेक्षकांना त्या घटनेचं अधिक जाणकारी कळावी. या हिशोबाने तिने फोन केला, अपघातग्रस्त गाडीचं वर्णन सांगावं, तिथली सद्य परिस्थिती दाखवा. तिने नेहमीच्या सवयीप्रमाणे ते सांगितलं आणि वार्ताहराने जेव्हा ते अपघातग्रस्त गाडीचं वर्णन केलं, तिला एक अशुभ घडल्याची शंकेची पाल चुकचुकली. तिने ज्या पर्सनल ती जी गाडी, ती स्वतः तिचीच गाडी, तिचा पती जो आहे हर्षद कवाडे हा त्या दिवशी ती गाडी घेऊन त्या रस्त्यावर गेलेला होता, तिला नक्की आठवलं. आणि त्यावेळेस अपघातग्रस्त गाडीचं वर्णन आणि गाडीचा नंबर वगैरे ऐकून तिला शंकेची पाल चुकचुकली, काहीतरी अशुभ घडलं आपल्या पतीच्या बाबतीत, ही तिला जाणीव झाली. पण मी मगाशी म्हटलं की जो पत्रकार असतो त्याला कौटुंबिक धक्का जरी असला तरी तो त्याला सहन करावा लागतो. राईट. तिने ते सगळं वर्णन ऐकून मनाचा धीर न सोडता धीरोदत्त पद्धतीने तिने संपूर्ण घटनेचं सविस्तर वृत्तांकन केलं. सोपी गोष्ट नाही, सर्वसामान्य माणसाला तर जमणेच नाही. डेफिनेटली. आणि त्या वृत्तनिवेदिकेने सर्व बातमी दिल्यानंतर, बुलेटिन संपल्यानंतर न्यूजरूमच्या पाठीमागे जाऊन वार्ताहराला पुन्हा फोन केला आणि घटनेचं वर्णन केल्यानंतर मृतांची नावं विचारली. आणि मृतकांच्या नावामध्ये हर्षद कवाडे म्हणून तिचा जो पती आहे त्या पतीचं नाव होतं. फार मोठी गोष्ट की जेव्हा कळून गेलं की आपला पती आता राहिलेला नाही, पण तरी सुद्धा पूर्ण न्यूज बुलेटिन कंप्लीट केल्यानंतर मग तिला त्या धक्क्यातनं सावरण्याची शक्ती मिळाली. तिचं सगळीकडे कौतुक झालं, होणारच कौतुक या हिशोबाने की तिने कर्तव्यनिष्ठा पहिल्यांदा पाहिली. सर्वसामान्य स्त्री राहिली असती तर तिने त्याच वेळेस मनाचा समतोल ढाळला असता आणि न्यूज अर्धी सोडून किंवा न्यूज पूर्ण बुलेटिन न देता ती निघून गेली असती. परंतु या ठिकाणी सुप्रीतने जे धैर्य दाखवलं त्या धैर्याला संपूर्ण माध्यम जगताने सलाम दिला त्या दिवशी. बरोबर. एक आयडियलच झाले सर्वांना. कर्तव्यनिष्ठेचं एक आयडियल म्हणूनच आपण त्यांच्या अशी भरपूर उदाहरणं आहेत. सुप्रीत उदाहरणं ताजं आहे आणि तिच्यामुळे वृत्तनिवेदिकांमध्ये एक विश्वास जागृत झाला की नाही, आपल्याला काही वृत्तनिवेदिकच नाही तर माध्यम प्रतिनिधीने एक बोध घेतला की काही झालं तरी आपला कर्तव्यास विसरता कामा नये. आणि कर्तव्य पहिल्यांदा, मग कौटुंबिक. आपण पाहतो की समाजामध्ये जेव्हा पत्रकार मंडळी किंवा वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी जेव्हा कार्य करतात तेव्हा 4-4, 5-5 दिवस, 6-6 दिवस घराच्या बाहेर असतात. बरोबर. प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की व्यवसायातला माणूस असेल तो घरी 5:40 नंतर, 10 नंतर, 7 नंतर, 8 नंतर घरी येतो, कुटुंबाशी बोलतो, संवाद साधतो. येथे तर कुटुंबाशी फार कमी वेळ द्यावा लागतो. मग इतकं कठीण व्रत समाजनिष्ठेचं आमच्या माध्यम प्रतिनिधीने हाती घेतलं आणि ते घेऊन कामं करणारी समाजात भरपूर मंडळी, माध्यम प्रतिनिधी. आपलं कार्यक्रमाचं उद्दिष्टच ते की अशी जी मंडळी ज्यांनी मूल्यांना, धैर्यता हा एक मूल्य आहे, सहनशक्ती हा एक मूल्य आहे, ह्या मूल्यांना आत्मसात करून आपल्या जीवनातून कर्तव्यनिष्ठता आणि व्यवसाय यांची फारकत न घेता पहिल्यांदा कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य दिलं आणि मगच ती लोक अशा लोकांसमोर उदाहरणं ठरलीत. जसं तुम्ही आता सांगितलं की सहनशीलता आणि धैर्यता हे 2 गुण, जे 2 मूल्य त्या वृत्तनिवेदिकांनी दाखवलं, तर असेच आमचे जे नवीन मीडियाचे लोक पाहतायत हे कार्यक्रम, जे आता जस्ट रिसेंटली मीडिया क्षेत्रात काम करतायत, त्यांनाही हे एक अतिशय सुंदर असं उदाहरण त्यांच्या समोर आहे की कर्तव्यनिष्ठता किती इम्पॉर्टंट आहे, किंवा कर्तव्यनिष्ठता आणि कुटुंब ह्याचा बॅलन्स कसा ठेवायचा, किंवा कुटुंब आणि कर्तव्य ह्या दोन्हीपैकी जर अशी समस्या आली तर तिच्यासारखं वागण्यासाठी तेवढं धैर्यता आणि तेवढी सहनशक्ती आवश्यक आहे. कर्तव्यनिष्ठता तुम्ही सांगितली, पण त्याबरोबरच काही पत्रकार किंवा काही मीडियातले लोक
धैर्यवेडी असतात, म्हणजे लक्षाला घेऊन चालतात, एमच्या पाठीमागं संपूर्ण आयुष्य देतात, अशी काही उदाहरणं आहेत? स्वातंत्र्यपूर्व काळात ही उदाहरणं तर आपल्या सर्वांना ज्ञात आहेतच. आचार रात्रे, केसरी, मराठा बरोबर. वगैरे ह्या वृत्तपत्रांचे त्यांनी त्यांच्यामधून स्वातंत्र्याचा आवाज बुलंद केला. आणि जहाल गट आणि मवाळ गट आपण पाहिलं की स्वातंत्र्याचे दोन्ही गट होते. दोन्ही गटाच्या माध्यमातून पत्रकारिता होऊन भारताला स्वातंत्र्य मिळालं. बरोबर. त्यामध्ये वृत्तपत्रांचाही फार मोठा रोल होता, फार मोठी भूमिका होती. पण अलीकडच्या काळात, अगदी अलीकडच्या काळातलं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. पी साईनाथ म्हणून एक नावाजलेले माध्यमकर्मी आहेत. बरं. पी साईनाथांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी अशा वंचित लोकांसाठी आपलं आयुष्य वेचलं आहे की जे ग्रामीण भागात आहेत, ज्या लोकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचल्या नाहीत, ज्यांच्यापर्यंत जे सरकारी योजना पोहोचल्या नाहीत, बरं. ज्यांच्यापर्यंत शासन प्रशासन पोहोचण्यात अयशस्वी ठरलं, त्या वंचितांचा, त्या शोषितांचा आवाज म्हणून त्यांनी आपली लेखणी चालवली. बरं. पी साईनाथ. पी साईनाथ द हिंदू या प्रथित यश दैनिकाचे ग्रामीण भागाचे संपादक असलेले पी साईनाथ यांनी ओडिशा राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यांमध्ये त्या ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व केलं. विशेषतः दुष्काळ, भूकबळी, पूर परिस्थिती या सगळ्या गोष्टींना अनुसरून त्यांनी ग्रामीण पत्रकारिता केली. आणि ते स्वतःला कधीही संपादक म्हणून घेतलं नाही त्यांनी. मी कार्यकर्ता आहे, मी साधा वार्ताहर आहे, इतकं मोठं पण त्यांच्यामध्ये होतं. आणि ते एवढेच थांबले नाहीत, तर त्यांनी संपूर्ण जगात ग्रामीण संवाद किंवा ज्याला विकास संवाद आपण म्हणतो, आमच्या पत्रकारितेच्या भाषेत डेव्हलपमेंट कम्युनिकेशन त्याला म्हणतो, बरं. की विकास संवाद ही निरंतर प्रक्रिया आहे, ती चालणारी आहे. आणि जोपर्यंत माध्यम प्रतिनिधी विकास संवादाला प्राधान्य देत नाही, तोपर्यंत कुठल्याही राज्याचा, कुठल्याही देशाचा, कुठल्याही प्रांताचा विकास होणे शक्य नाही, असं माध्यम प्रतिनिधींचं मत. मग पी साईनाथ यांनी ग्रामीण आणि दुष्काळ, भूकबळी, पूर परिस्थिती, ग्रामीण भागातील साधनं, परिस्थिती, त्यांना सुविधा, रस्ते दळणवळणाची साधनं, या सर्वांवर आपला आवाज उठवला आणि त्याची दखल शासन प्रशासन यांना घ्यावीच लागली. आणि सांगताना आनंद होतो की त्यांचं जे कार्य आहे, त्यांना रेमन मॅगेसेस अवॉर्ड, जो सर्वोच्च अवॉर्ड आहे जागतिक पातळीचा, इंटरनॅशनल अवॉर्ड, 2007 मध्ये त्यांना रेमन मॅगेसेस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं. केवळ अवॉर्ड ही गोष्ट जर सोडली, अवॉर्ड तर हा एक मोठा सन्मान आहे त्यांना, पण त्यांचं कार्य हे निश्चितच आजच्या पिढीला, पत्रकारांना हे अभिमानास्पद आहे. हे पण मूल्यच आहे ना. हे मूल्य गुंजन आपण ज्या कार्यक्रमाचं मीडियांना सांगतोय, प्रॅक्टिकल मूल्याचं उदाहरणच आपण म्हणू, ज्यांच्या मनामध्ये, ज्यांच्या जीवनामध्ये संपूर्ण मूल्य भरलेले आहेत. निश्चित साईनाथ. ज्याप्रमाणे पी साईनाथांनी एक मूल्य, ज्याला आपण म्हणू शांती, प्रेम, सद्भावना, वंचिताचा शोषिताचा आवाज उठवण्याची टॅक्ट, सहानुभूती, हे जे मूल्य आहे त्या मूल्यांना चिटकूनच ती पत्रकारिता केली. म्हणून मी तर असं म्हणेल की गरज नाही आपल्याला मोठा सेलिब्रिटी होण्याची, गरज नाही आपल्याला काहीतरी वेगळं लिहिलं तर, सनसनाटी लिहिलं तर आपला पत्रकारितेत वृत्त जर दिलं आपण तर आपलं मोठे होऊ. गरज नाही. तुम्ही विकास संवाद करून, ध्येयनिष्ठ पत्रकारिता करून सुद्धा या क्षेत्रामध्ये आपण चांगलं कार्य करू शकतो. आणि लेखणीच्या जोरावर, फक्त लेखणीच्या जोरावर वृत्तपत्र, पत्रकारिता. म्हणून आम्ही पत्रकारांचं जेव्हा संमेलन घेतो त्यावेळेस हा एक कॉन्ट्राव्हर्सी ज्याला म्हणतो आपण, तो नेहमीच आवाज येतो की जनमाध्यम आणि पत्रकारिता ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेतच असा म्हणणारा सूर एक कानी ऐकू येतो. आणि आपण म्हणतो की चटपटी पत्रकारिता, ज्याला म्हणतो आपण की एक सनसनाटी खेच पत्रकारिता, मसाला, ते केल्याशिवाय पत्रकारिता होणारच नाही असं मानणारी जी एक पिढी आहे, त्यांच्यासाठी पी साईनाथ एक आदर्श. निश्चितच. तर स्वातंत्र्यपूर्वची पत्रकारिता, स्वातंत्र्यानंतरची पत्रकारिता यांचा जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर आजही ती शाश्वत मूल्य जी पत्रकारितेत होती
ते सर्व मूल्य आज सुद्धा आपली, जशी उदाहरणं तुम्हाला सांगितली, सुप्रीतचं उदाहरण सांगितलं, पी साईनाथांचं उदाहरण सांगितलं, अजून अशी बरीचशी उदाहरणं आहेत की या लोकांनी कुठल्याही परिस्थितीत मूलतत्व समाजनिष्ठा, मूलतत्व पत्रकारिता, मूलतत्व संवेदनशीलता ह्या गोष्टींना अनुसरून त्यांनी पत्रकारिता केली. मूलतत्व त्यांनी सोडले नाही. कितीही परिस्थिती येऊ द्या, कौटुंबिक आयुष्याची सुद्धा परिस्थिती येऊ द्या, पण त्या लोकांनी आपलं ध्येय, आपलं उद्दिष्ट, आपलं लक्ष सोडलं नाही आणि लक्ष्यापर्यंत पोहोचले सुद्धा. खूप सुंदर तुम्ही लक्ष प्राप्तीचं उदाहरण पी साईनाथ यांचं दिलं आणि त्यांना अवॉर्डही, जो इंटरनॅशनल अवॉर्ड आहे तोही त्यांना मिळाला. असं आणखी काही उदाहरणं आहे जे आमच्या नवीन लोकांना अजून क्लिक होईल किंवा अजून त्यांना त्यातून प्रेरणा मिळेल? 2-3 उदाहरणं अशी आहेत की जी नावं सांगणं इथे क्रमप्राप्त ठरेल. या ठिकाणी मी जी नावं घेतोय त्याचा अर्थच असा आहे की या लोकांनी मूल्यनिष्ठ काहीतरी जपली. बरोबर. आपल्या महाराष्ट्रातच अरुण शौरी एक मोठे पत्रकार आहेत. ह्या अरुण शौरींनी एक मोठा घोटाळा, मी नाव घेणार नाही या ठिकाणी कारण आपण मूल्य गुंजन या व्यासपीठावर आहोत, तर एक मोठा घोटाळा उघडकीस आणला. ह्या मोठ्या घोटाळ्याचा रिफ्लेक्शन तत्कालीन राजकारणावर मोठ्या प्रमाणात झालं आणि आपण म्हणतो की भ्रष्टाचार हा एक अवगुण आहे. भ्रष्ट आचार, इथे पैशाचा संबंध नाही, इथे वर्तणुकीचा संबंध आहे. बरोबर. आपण स्थूल मानाने भ्रष्टाचार म्हणजे पैशाचाच म्हणतो, नाही. जनरली लोक तसं मानतात. ज्याचा आचार भ्रष्ट आहे, ज्या व्यक्तीचा आचार भ्रष्ट आहे, त्या व्यक्तीचा भ्रष्टाचार काढणं म्हणजे त्याच्यातला अवगुण काढणं. स्थूल मानाने भ्रष्टाचार होईल, पण मूल्य गुणरचना परिभाषेमध्ये ज्याचा आचार दुरुस्त करणं, आचार सुधरवणं हे माध्यमांचं कर्तव्य. वर्तणूक सुधारणं, वर्तणुकीत बदल आणणं. म्हणून अरुण शौरी, कारण प्रत्येकाला चान्स आहे, कुठलंही क्षेत्र असू द्या, स्वतःमध्ये बदल घडवून पुन्हा चांगला आचार करणं हे प्रत्येकाचं चान्स आहे, प्रत्येकाला जीवनामध्ये. तसंच द हिंदूच्या चित्रा म्हणून एक पत्रकार आहेत, त्यांनी सुद्धा एक मोठा घोटाळा बाहेर काढला आणि त्या घोटाळ्यामुळे जसं ह्या ठिकाणी राजकीय परिस्थिती तापली आणि एका मोठ्या व्यक्तीला राजीनामा देणं भाग पडलं, तसंच ह्या वृत्तपत्रांमधून ज्या घोटाळा तिने बाहेर काढला त्या माध्यमातून सुद्धा समाजातली जी विकृती, ज्याला अवगुण म्हणू आपण, ती अवगुण बाहेर निघाली आणि मूल्यगुंजनाचं आपलं जे कार्य आहे, जे मूल्याधिष्ठित पत्रकारांची पिढी तयार होणं आपण असं म्हटलो, तर आजही ती पिढी आहे, नाही असं नाही. एक गोष्ट तुम्हाला म्हणतो, सगळं संपलं नाही. मी म्हणतो की बरेचसे लोक म्हणतात मीडिया असं झालं, मीडिया तसं झालं. नाही, मी त्या मताचा माणूस नाही. सगळीकडे आग लागलेली नाही, कुठेतरी थोडी आग लागलेली आहे आणि ती थोडी आगीचं रिफ्लेक्शन इतकं मोठं आहे की ते ज्वाळ्याची झळ आपल्यापर्यंत पोहोचते. म्हणून आपल्याला वाटतं की मीडिया दुरुस्त व्हायला पाहिजे, मीडियाने असं केलं, मीडियाने तसं केलं. नाही. एक मासळी सडली तर संपूर्ण तलावात दुर्गंधी पसरवते. एक मासळी जर सडली संपूर्ण तलावात दुर्गंधी पसरते. हे जसं खरं आहे तसं मीडियामध्ये काही लोक आहेत, पण ते बोटावर मोजणे इतके. बरोबर. परंतु बहुतांशी संपूर्ण मीडियामध्ये आजही ध्येयनिष्ठ, ध्येयवेडी आणि पत्रकारितेच्या तत्वाला चिटकून राहिली सगळी माणसं आहेत आणि संपूर्ण मीडिया आजचा हा सकारात्मक आहेच. म्हणून आपण काही उदाहरणं पाहिलीत. बरोबर. आणि सकारात्मकची उदाहरणं तशी भरपूर सांगता येतील, पण आपण ज्या ज्या वेळेस मूल्यगुंजनाचा विषय निघेल त्यावेळेस तशी उदाहरणं पाहूया. आपला मीडिया प्रभाग सकारात्मक पत्रकारितेची अशी कितीतरी उदाहरणं सांगू. जसं आमच्या चॅनल्समध्ये, वाहिन्यांमध्ये पीस ऑफ माइंड TV चॅनल आहे. बरोबर. पूर्णतः मूल्यधिष्ठित कार्यक्रम आणि मूल्यधिष्ठित कार्यक्रमाला चिटकलेलं, कंटिन्यू सातत्यापासून आध्यात्मिक पद्धतीनं समाजातील अवगुण, व्यसनं कसे दूर होतील असे दर्जेदार. आम्ही ते चॅनल पाहतो आणि खूप फॉलोअर्स पण आहेत त्याचे. निश्चितच. तर अशा पद्धतीनं प्रत्येक मीडियामध्ये मूल्याधिष्ठित मीडिया, मूल्याधिष्ठित माध्यमांसाठी ब्रह्मकुमारीने कार्य केलंय. ज्ञानामृत पत्रिका पाहू आपण, इलेक्ट्रॉनिक मीडिया दूरचित्रवाणी वाहिन्यामध्ये पीस ऑफ माइंड TV चॅनल आपण पाहिलं, सर्व भाषांमध्ये चालतं. ओके. तसंच
ज्ञानामृत हे पत्रिका पूर्ण भारतामध्ये इवन विदेशामध्ये श्रोत्यांना आणि माध्यम प्रतिनिधींना एक निश्चित अपील करू की आमची ही जी प्रसारणं आहेत, आमची ही जी प्रकाशनं आहेत, त्याचा तुम्ही प्रगती पत्रिका म्हणून संबोधले गेले. ब्रह्मकुमारीचीच पत्रिका, पूर्णपणे ब्रह्मकुमारीचं मुखपृष्ठ ज्याला म्हणू आपण, ब्रह्मकुमारीचा आवाज ज्याला म्हणू आपण. प्रिंट मीडियामध्ये ज्ञानामृत सारखं तिघी चारी भाषांमध्ये आमचं ज्ञानामृत निघतं. मराठीत त्याला अमृत कुंभ असं नाव आहे, हिंदीमध्ये सुद्धा ज्ञानामृतच नाव आहे, गुजरातीमध्ये सुद्धा ज्ञानामृत आहे, इंग्रजीमध्ये आमची 2 ब्रांचेस आहेत प्रिंट मीडियाची, एक द वर्ल्ड रिन्युअल, दुसरं द प्युरिटी. इवन इतर काही भाषा ज्या आहेत जसं तेलुगू आहे, मद्रासी आहे, किंवा इतर भाषांमध्ये सुद्धा तो प्रयत्न होतोय. जसं आता लेटेस्ट ओम शांती मीडिया एक पत्रिका निघते आमची, पाक्षिक आहे, ते 15 दिवसांनी निघणार, ते मी वाचते ते. आणि अजून शिव अवतरण सुद्धा आहे. तर ही जी काही मूल्याधिष्ठित प्रकाशनं आहेत आमची, त्या माध्यमातून आम्ही मूल्याधिष्ठित पत्रकारांना घडवण्याचं सुद्धा कार्य करतो. इवन संदेश जो सामान्यपर्यंत पोहोचावा तो प्रयत्न करतो. अजून एक ह्या ठिकाणी नभोवाणीचं उदाहरण देतो, ज्याला आपण आकाशवाणी म्हणतो. रेडिओ मधुबन हा भारतातला एक मोठा कम्युनिटी रेडिओ म्हणून संबोधला गेला आहे. रेडिओ मधुबन, ज्याला सामुदायिक रेडिओ म्हणतो. कुठं आहे हा रेडिओ मधुबन? हा शांतिवनलाच 90.4 FM हा रेडिओ मधुबन अगदी मेहसाणाच्या पुढे, अहमदाबादच्या पुढे सुद्धा ऐकू येतो. इकडे जयपूर पर्यंत ऐकू येतो, म्हणजे माउंट आबू पर्यंत. त्या ठिकाणी पूर्णतः मूल्याधिष्ठित कार्यक्रम. म्हणून आपण जे मूल्यगुंजनाचं स्वप्न हाती घेतलं आहे त्याची सुरुवात तुमच्या माउंट आबूच्या तिथूनच झाली. निश्चितच एक प्रेरणादायी स्थान म्हणून माउंट आबू आहे. आणि आताच 80 वर्षाचा जो कार्यक्रम झाला त्यामध्ये इंटरनॅशनल तुमचं गेट टुगेदर होतं, ते खूप मोठा फंक्शन होता. त्यामध्येच एक मोठ्या राजकीय नेत्याने डिक्लेअर केलं की माउंट आबू स्पिरिच्युअल सिटी व्हायला पाहिजे. म्हणजे तीर्थस्थान म्हणूया आपण. पण जशी एक आयडेंटिटी असते आध्यात्मिक वातावरणाची, त्याप्रमाणे माउंट आबूला स्पिरिच्युअल सिटी घोषित करावं म्हणून सर्व नेत्यांचं म्हणणं पडलं. बरं, खूपच छान. सांगायचं तात्पर्य की सगळं प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सायबर मीडियामध्ये सुद्धा आमचे विविध ब्लॉग्स आहेत. द ब्रह्मकुमारीची www.brahmakumari.com, www.bkwsu.org अशा वेगवेगळ्या वेबसाईट आहेत. त्या वेबसाईट, गॉडलीवूड स्टुडिओची वेबसाईट आहे, पीस ऑफ माइंडची वेबसाईट आहे. थोडक्यात आम्ही तिघ चारी स्ट्रीममध्ये माध्यमांमध्ये मूल्यगुंजन कसं होईल याचा प्रयत्न करतोय. आणि आज आपल्या या शोच्या माध्यमातून निश्चित अभ्यास करा आणि तुमच्यामधली जी काही पत्रकारितेची गुण आहेत, जी काही उदाहरणं मी तुम्हाला जशी सांगितली तशी जर तुमच्याकडे काही उदाहरणं असतील तर निश्चित आम्हाला कळवा. आम्हाला आनंद वाटेल ते उदाहरणं शेअर करताना. बरोबर. याला कारण की मूल्यगुंजनाचा अर्थच आहे की हा कार्यक्रम 2 वे कम्युनिकेशन आहे. राईट. केवळ आपण मीडियासाठी बोलत नाही तर मीडियाच्या लोकांना सुद्धा आपण अपील करतोय की ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यातली जी मूल्य असतील, तुम्ही जी मूल्याधिष्ठित पत्रकारिता केली त्याची काही चांगली उदाहरणं हे आमच्या स्टुडिओपर्यंत निश्चित पोचवा, जेणेकरून हा मूल्यांचा सुगंध आसमांत डळवळून सगळ्या आसमांतमध्ये पसरवून संपूर्ण जगाला आम्ही मूल्यनिष्ठ पत्रकारिता, मूल्यनिष्ठ मीडिया आपण सर्व कसं कार्य करतोय त्याचा एक परिपाक म्हणून आपण त्या कार्यक्रमाचं प्रकाशन अवश्य करणार आहोत. खूप सुंदर आज अनेक गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत, जसे अनेक ब्रह्मकुमारीच्या चॅनल्स किंवा पत्रिका किंवा जे वेगवेगळे पाक्षिक निघतात त्याची माहिती आज तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आजची जी चर्चा आहे त्याच्यामध्ये कर्तव्यनिष्ठ जी लोक आहेत त्यांची उदाहरणं तुम्ही दिली आणि त्याचबरोबर लक्षाबरोबर चालणारे जे लोक आहे, पी साईनाथ यांचं आपण उदाहरण दिलं, चित्रा यांचं उदाहरण दिलं, हे नक्कीच आमच्या नव्या पिढींना प्रेरणादायक आहे. आजच्या ह्या सर्व चर्चेबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. नमस्कार. दर्शको हो, डॉक्टर सोमनाथ यांनी आपल्याला अतिशय सुंदर अशी उदाहरणं, कर्तव्यनिष्ठता आणि धैर्यवेळी लोकांची मीडियामध्ये जे आहेत यांनी लक्षाला घेऊन काम केलेलं आहे आणि ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे असे अनेक उदाहरणं आपल्याला दिलेली आहे. नक्कीच तुम्ही जे कोणी हे कार्यक्रम पाहत आहात त्यांना ही उदाहरणं नक्कीच प्रेरणादायक ठरतील.
राजयोगाचा अभ्यास हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे आणि तो तुम्ही करतही असाल आणि तो तसाच तुम्ही चालू ठेवाल अशी अपेक्षा किंवा आशा ठेवते. ह्या चर्चेला पुढील भागामध्ये आणखी आपण ओघ देऊया. तोपर्यंत नमस्कार.